महानुभाव संप्रदायाचे जे विचार आहेत ते कोणते विचार आहे तर सत्य सनातन विचार। महानुभाव संप्रदायामध्ये कोणते विचार सांगितलेले आहेत तर जे सत्य सनातन विचार आहेत। अनादी काळापासून या मानव मात्राच्या कल्याणासाठी प्रतियुगी परमेश्वर अवतार धारण करून जे ज्योतधारणार्थ कल्याणार्थ जे गूढ गहन विचार सांगत असतात। विचारच सांगत नाही तर आचारही सांगतात। आचारपर ज्ञान विचारपर ज्ञान करून देतात आणि अशा प्रकारच्या त्या आचारपर विचारपर ज्ञानाने या जीवाचं कल्याण होतं आणि ते विचार प्रसारित करण्याचं केंद्र म्हणजे मंदिर आहे। मंदिर म्हणजे केवळ देवाजवळ यायचं, हात जोडायचे, घंटा वाजवायचा, अगरबत्ती फुलवात ओवाळायची, डोक्याला विशेष लावायचे एवढ्यासाठी नाही, तर या पाठीमागची काय विचारधारा आहे, कोणती ज्ञान साधना आहे, त्या ज्ञान साधनेच्या माध्यमातून आमचं कल्याण कशा पद्धतीने आम्हाला करून घेता येईल हा विचार आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचा असतो। म्हणून मंदिर हे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारे परमेश्वराच्या प्रार्थनेचं एक महत्वपूर्ण स्थान आहे, स्थळ आहे, हे प्रार्थना स्थळ आहे। आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा माझ्या पोरीचं लग्न होऊ दे, माझं पैसे नाही मला भरपूर पैसे मिळू दे, माझा शत्रू मला फार त्रास देतो त्याचा नायनाट होऊ दे, असे विचार देवाजवळ मांडण्यासाठी मंदिर नाही। हे तर होईल, तुम्ही दररोज देवाच्या दर्शनाला येत चला, देव काही अज्ञान आहे का त्याला सांगावं लागतं का? तुमच्या काय अडचणी आहेत, तुमच्यावर काय संकट आहे, तुमच्यावर काय विघ्न येणार आहे, तुमच्या काय मनोकामना आहे, त्या परमेश्वर जाणणारा आहे। आणि म्हणून त्या परमेश्वराला आपण सर्वज्ञ म्हणत असतो। सर्वज्ञ म्हणजे काय? सर्व जाणणारा। मग सर्व जाणणारा जो आहे त्याच्या समोर आपण काही रडून पडून देवा मला अमक दे तमक दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, कोर्टात केस चालू आहे तिचा निकाल माझ्या बाजूने लागू दे, ह्या भौतिक गोष्टी देवाला मागायच्या आहेत का? ह्या भौतिक गोष्टी देवाला मागायच्या नसतात, ह्या सहजतेने तुमच्या पार पाडत असतात। म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका। तुम्ही देवाचे भक्त झाले म्हणजे त्या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी तो परमेश्वर घेत असतो, त्याला सांगायची गरज नाही। लग्न झालं म्हणजे मुलगी घरामध्ये येते, तिला साध्या साध्या गोष्टी आपल्या पतीला सांगाव्या लागतात, कारण तिचा पती हा अज्ञान आहे, तिला काय त्रास होतो हे तो जाणू शकत नाही, किंवा ती काय त्रास देते घरात तेही तो जाणू शकत नाही। आणि म्हणून तो त्याला सांगावं लागतं। परंतु परमेश्वराचे जेव्हा तुम्ही होता, तुम्ही परमेश्वराचे ज्या दिवशी भक्त झाले, ज्या दिवशी तुम्ही उपदेश घेतला, त्या दिवसापासून तुमची पूर्ण जबाबदारी परमेश्वराने घेतलेली। हे असं काही मनगढंत मी तुम्हाला सांगत नाही, किंवा हे साधू संतही असं मनगढंत तुम्हाला सांगत नाही, याला शास्त्राचा आधार आहे। तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, याच्यासाठी शास्त्र प्रमाण आहे। श्रीमद भगवद्गीता हे असं अलौकिक शास्त्र आहे की या शास्त्रासारखं शास्त्रच जगामध्ये नाही आहे। म्हणून अनेक विचारधारेच्या लोकांनी या भगवद्गीतेचा आधार घेतला आणि आपले विचार या माध्यमातून व्यक्त केलेले आहेत। या भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। काय सुंदर आश्वासन भगवान श्रीकृष्ण महाराजांनी आपल्या भक्तजनांना दिलेला आहे की अनन्याश्चिंतयन्तो मां, जो अनन्य भावाने माझं चिंतन करतो। अनन्य या शब्दाचा अर्थ काय होतो? न अन्य इथे अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही।
व्यवहारातलं उदाहरण ज्याप्रमाणे आपण घेतो त्याला पतिव्रता धर्म म्हणतात. स्त्री जोपर्यंत तिचं लग्न होत नाही किंवा पुरुष ज्याचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तो बाहेर इकडे तिकडे खुशाल भटकू शकेल, ती स्त्री कुठेही जाऊ शकेल. पण एकदा जर तिचं लग्न झालं किंवा जर त्याचं लग्न झालं तर ते एकमेकाशी बांधील आहेत. त्याला पतिव्रता धर्म म्हणतात, पत्नीव्रता धर्म म्हणतात. त्या पतिव्रता धर्मामध्ये एकनिष्ठपणा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण महाराज श्रीमद भगवद्गीतेत उपदेश करतात. पहिल्याने या श्लोकामध्ये सांगतात की अनन्य न अन्य इथे अनन्य, इतर कुणाचंही नाही, केवळ माझंच चिंतयंतो म्हणजे जो चिंतन करतो. आता देवाजवळ जातो आपण तर अनन्य चिंतन करतो का त्याचं? देवाजवळ कशासाठी जातो? आपल्या समस्या घेऊन जातो. म्हणजे आपण चिंतन कुणाचं करतो? आपल्या समस्यांचं करतो. आणि देवाला काय समजतो? हा आपल्या समस्येचं निराकरण करणारा एक घरगडी मिळाला आहे आपल्याला. तो नोकर आहे का तुमचा की उठलं सुटलं त्याला काही सांगत बसायचं, हे कर ते कर ते कर ते कर. अर्थात जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानपूर्वक आपल्याला तर त्याच्याजवळच रडावं लागणार आहे. पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर आपण ह्याच गोष्टी करत असू तर मग आपल्यामध्ये आणि अज्ञानी लोकांमध्ये काय फरक आहे. म्हणून मानव संप्रदायाचा उपदेश घेतल्यापासून तो परमेश्वराचा अनन्य भक्त होतो. त्याने परमेश्वराचा अनन्य भक्त असलं पाहिजे. अनन्य हा शब्द लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहताना त्याच्या वचनाची आपल्याला आठवण झाली पाहिजे की त्याने सांगितलं माझं अनन्य चिंतन करा. अनन्य म्हणजे माझं चिंतन करत असताना दुसऱ्या कुणाचंही चिंतन करू नका. ना कुण्या देवी देवतेचं चिंतन करू नका, ना कुण्या माणसाचं चिंतन करू नका, ना कुण्या व्यक्तीचं चिंतन करू नका किंवा तुमच्या कुठल्या समस्येचं चिंतन करू नका. तुम्ही केवळ चिंतन त्या श्रीकृष्णाचं करा. श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम. गुरुनिमित्ताने जे नाम दिलेलं आहे त्या नामाचा उच्चार करून त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. हाच खऱ्या अर्थाने या मंदिरात आल्यानंतरचा महत्वाचा विधी आहे. मंदिराचा अर्थ आपल्याला थोडक्यात सांगतो. मंदिर हा शब्द तुम्ही पहा, त्या शब्दामध्ये त्याचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. मंदिर म वर टिंब आहे. हा म वर असलेला अनुस्वार हा शब्द आपल्याला सांगतो. म हा शब्द त्यावर अनुस्वार आहे. हा शब्द तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मंगलमयता आहे. मंदिर म्हणजे काय? मंगलमयतेचं ठिकाण म्हणजे मंदिर. आणि त्या ठिकाणी आपल्या अमंगल भावना आपण घेऊन जाऊ नये. बाहेर ज्याप्रमाणे आपण आपले जोडे उतारून ठेवतो, पादत्राणे उतारून ठेवतो, चपला उतारून ठेवतो, त्याचप्रमाणे अमंगलतेचे विचार जे आहेत हे अमंगलतेचे विचार पायरीवर चढण्याआधीच आपण विसरलो पाहिजेत, उतरून ठेवले पाहिजेत सर्व विचार. आणि एकच विचार की तो श्रीकृष्ण भगवंत आणि मी त्याचा भक्त. पती समोर कसं हा माझा पती किंवा पत्नी समोर ही माझी पत्नी अशी जी एक अभिव्यक्ती निर्माण होत असते त्या व्यक्तीच्या ठिकाणी, तशाच प्रकारचा भाव मंदिराच्या पायरीवर चढता बरोबरच भगवान श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनासाठी मी आले आहे हा भाव असला पाहिजे. कशासाठी आले तुम्ही? श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनासाठी आले. श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी आले आहेत. श्री चक्रपाणी महाराजांच्या दर्शनासाठी तुम्ही आले आहात. श्री गोविंद प्रभू बाबांचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे म्हणून तुम्ही मंदिरात आले. श्री चक्रधर प्रभूंचं दर्शन मला झालं पाहिजे म्हणून मी या मंदिरात प्रवेश करतो आहे. हा भाव पहिल्याने आपल्या हृदयात असला पाहिजे. का कोणता भाव असला पाहिजे? दर्शनम.
म्हणजे दर्शनाचा भाव. कशासाठी चाललो मंदिरामध्ये? परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी.